सांगली जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढा समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 20व्या शतकाच्या सुरुवातीला जावं लागतं. हा प्रदेश त्या काळात संस्थानिक रचनेखाली होता आणि अप्रत्यक्षपणे ब्रिटिश राजच्या प्रभावाखाली कार्यरत होता. त्यामुळे इथला स्वातंत्र्यलढा थेट ब्रिटिशांविरुद्ध आणि संस्थानिक सत्ताव्यवस्थेतील मर्यादांविरुद्ध अशा दुहेरी स्वरूपात विकसित झाला. 1920 नंतर देश आंदोलन सुरू झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रात राजकीय जागृती वेगाने वाढली. सांगली मिरज परिसरात सभांद्वारे स्वराज्याची चर्चा होऊ लागली. व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात स्वदेशीचा प्रभाव पडू लागला. 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव सांगली जिल्ह्यात पोहोचला. शिराळा तालुक्यातील बिळाशी गावातील सत्याग्रहाची नोंद अधिकृत इतिहासात आढळते. या ठिकाणी ग्रामस्थांनी ब्रिटिश कायद्याला प्रत्यक्ष आव्हान दिले होते. हा ग्रामीण स्तरावरचा दस्तऐवजीकृत प्रतिकार होता. याच काळात वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे जन्मलेले क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. त्यांनी पुढे 1942च्या आंदोलनात आणि दक्षिण महाराष्ट्रातील प्रतिसरकार चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांचा प्रभाव सांगलीसह सातारा परिसरात व्यापक होता. वाळवा तालुक्यातीलच आणखी एक कार्यकर्ते म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी. त्यांनी क्विट इंडिया आंदोलनात सहभाग घेतला आणि प्रतिसरकारच्या संघटनात्मक कामात भूमिका बजावली. वाळवा हा तालुका ग्रामीण संघटनात्मक चळवळीचा केंद्रबिंदू बनला होता. 1942 मध्ये क्विट इंडिया मूव्हमेंटची घोषणा झाल्यावर सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांत निदर्शने, अटकसत्र आणि भूमिगत हालचाली झाल्या. जत तालुक्यातील सिंधूर गावाशी संबंधित सिंधुरा लक्ष्मणा हे क्रांतिकारी व्यक्तिमत्व ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र पद्धतीने उभे राहिले. सीमा भागातील भौगोलिक परिस्थितीमुळे जत परिसरात गुप्त हालचालींसाठी अनुकूल वातावरण होते. शिराळा कुंडल परिसरात रामभाऊ लाड यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याशी जोडले जाते. कुंडल परिसर प्रतिसरकार चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. तासगाव तालुक्यातील बाबू हसन नदाफ यांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्याची जिल्हास्तरीय नोंदी उपलब्ध आहेत. या ठिकाणी ग्रामीण स्तरावर अनेक कार्यकर्ते स्थानिक संघटनांद्वारे सक्रिय होते. 24 जुलै 1943 रोजी सांगली परिसरातील कारावासाशी संबंधित घटना इतिहासात नमूद आहे. या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. कारावास आणि दडपशाही असूनही आंदोलनाची ऊर्जा कमी झाली नाही. दक्षिण महाराष्ट्रात प्रतिसरकार चळवळ 1943 ते 1946 या काळात सक्रिय होती. तिचा प्रभाव सांगली जिल्ह्याच्या काही भागांत जाणवत होता. ब्रिटिश प्रशासनाला पर्याय म्हणून स्थानिक पातळीवर संघटनात्मक रचना उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1946 नंतर राजकीय वातावरण बदलू लागले. अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका होऊ लागली. स्वातंत्र्य जवळ येत असल्याची जाणीव वाढली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पुढे 1949 मध्ये दक्षिण सातारा जिल्ह्याची निर्मिती झाली आणि 1960 मध्ये त्याचे नामकरण सांगली जिल्हा असे झाले. जर आपण सांगली जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढा विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिला तर स्पष्ट होते की हा लढा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता. वाळवा, जत, शिराळा, खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ आणि इतर भागांतून विविध स्वरूपातील सहभाग दिसतो. काहींनी सशस्त्र मार्ग निवडला, काहींनी संघटनात्मक, तर काहींनी भूमिगत. हा इतिहास मोठ्या राष्ट्रीय आंदोलनाचा एक भाग असला तरी सांगली जिल्ह्याने त्यात स्वतंत्र आणि ठोस भूमिका बजावली. अशाच एंटरटेनिंग गोष्टीसाठी फ्लॅश अड्डा एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा.